चुरगवळी गावामध्ये आपण आलोय. चोक मुकुंदराव रिकामे या शेतकऱ्यांनी बघा अमेरिकेमधून कॅलिफोर्नियामधून द्राक्षाची काडी आणली, इथं लागवड केली. त्या कंपनीबरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केले आणि आता त्याचं उत्पादन आल्यानंतर त्या अमेरिकेला कॅलिफोर्नियालाच ते इथून हे द्राक्ष पाठवणार आहे. तर तुम्हाला ही काडी तुम्ही किती रुपयाला आणली? ही एक काडीची किंमत $4 आहे. $4 विथ 18% GST. म्हणजे ती गेले 400 450 रुपयाला एक काडी. नुसती एक काडकी फक्त ती आणून इथे रावली. शेतकरी बघा ह्या काळ्या आईच्या उदरामध्ये घाम गाळतो, हे पोटच्या लेकरावाने त्या पिकाला पिकवतो, जोपासतो. आता ते मोठे केले आणि आता रिंग रोड इथून जाऊ राहिला आहे. म्हणजे जो पहिला 10 वर्षापूर्वी जो DP रोड, तोच रिंग रोड जो याचा जो आरक्षित आहे तिकडनं न करता काही बिल्डरांच्या पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवायला या सरकारनं या शेतकऱ्याच्या आता ह्या पिकावरून जर घातलं, आज या शेतकऱ्याचा जो खर्च आहे, उद्या ह्या शेती तर वेगळीच, परंतु हे उत्पादन जे खराब होणार आहे आणि मग याच्यातून शेतकऱ्याचं जे नुकसान होतं आहे, या भूसंपादन कायदा 2013 त्यानुसार तुम्ही आले का शेतकऱ्याकडं? त्याचं भूमापन केलं का? त्याच्या या इथं पीक काय आहे, तू वांगे लावले, द्राक्षे लावले, काय लावले, पाहिलं का? काही पाहिलं नाही. म्हणजे त्या भूसंपादन कायद्याचा उल्लंघन करायचं आणि मनमानी, म्हणजे लोकशाहीमध्ये शेतकऱ्याला विचारून आणि त्याची लेखी परवानगी घेऊन रस्ते होतात, परंतु तुम्ही या शेतकऱ्याच्या मानगुटीवर पाय देऊन आम्ही म्हणू तसंच धोरण या शेतकऱ्यावर लादताय. आणि बघा आज शेतकऱ्याचं काय नुकसान होतंय. या इकडे एकतर तुम्ही तुमच्या भरोशावर शेतकरी जगू शकत नाही ना. मग आज तो शेतकरी कुठेतरी विदेशामध्ये जाऊन विदेशातून या अशा हे करून एक वेगळी बघा अमेरिकेला इथून द्राक्ष जाणार आहे बघा, आणि अमेरिकेतल्या कंपनी बरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केले, टाईप केले आणि तिथून त्यांनी काडी आणली, इथं वाढवली आणि इथून आता तो द्राक्ष पिकवून अमेरिकेत जाणार आणि अमेरिकेचा डॉलर भारतात येणार आहे. अरे अशा शेतकऱ्यांचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्या शेतकऱ्याच्या ह्या स्वप्नावर, यांनी किती स्वप्न पाहिले असेल सांगा ना. हे कर्ज करून केलंय त्यांनी, कर्ज करून एक स्वप्न उभं केलं. या कुटुंबाचं, या पिढ्यांचं भविष्य या शेतकऱ्याने तिथं पाहिलं आणि तुम्ही त्याच्यावर बुलडोजर फिरवता. अरे आज शेतकरी विकासाच्या विरोधात नाही आहे, परंतु याच्या स्वप्नांवर, याच्या ह्या अशा पिकावर बुलडोजर फिरून आणि शेतकऱ्याच्या थडग्यावर त्या तुमच्या विकासाचे मनोरे उभे राहत असतील. असा विकास आज आमचा विरोध आहे, अशा विकासाला आमचा शेतकऱ्याचा विरोध आहे. आणि एकरी 15 लाख रुपये खर्च येतात. एकरी 15 लाख रुपये खर्च येतात. एकरी नुसतं इलेक्शनला एवढा खर्च. बापरे, इथं किती एकर आहे तुमचं? आमचं इथं 3 एकर आहे. 3 एकर आहे. म्हणजे जवळजवळ 45 लाख रुपयाचं नुसतं लागवड केली, नुसती लागवड. हा, आणि आता त्याच्यामध्ये जो मजूर आहे, अरे तिथल्या वातावरणात पिकणारी द्राक्षे इथल्या वातावरणात पिकवतोय शेतकरी. ते पिकवताना त्याची दमछाक होते. इथं त्याला त्या स्टँडर्डमध्ये पिकवायचं आहे. इथं तर तुम्हाला जिकडं बाहेरच्या देशात जे फवारण्या, जे औषधं बियाणे ते इथं सर्रास चालले. इथं कोणाचंही सरकारचं नियंत्रण नाही. उलट म्हणजे जे पुढारी आम्ही तिथं त्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायला पाठवले ना. म्हणून मी खेदाने माझ्या भाषणांमध्ये म्हणतो, आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध व्हा रे गवा बाजरीच्या दाण्यांनो, बुजगावण्यानंच पाखरांशी दोस्ती केली म्हणे. अरे आम्ही शेतात बुजगावणं का उभं करतो? आमच्या पिकाचं रक्षण व्हावं, परंतु त्या बुजगावण्यानं पाखरांबरोबर दोस्ती केल्यावर आमचं पीक शिल्लक राहील का? तसं जे पुढारी, जे खासदार, आमदार आम्ही निवडून पाठवतो त्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायला, अरे त्यांनीच एका हातात हात घातलाय. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. हे धोरण या देशामध्ये चाललंय. गल्ली ते दिल्ली नुसती लुटालूट, नुसते देश लुटला जातोय या देशाला, या शेतकऱ्या. आणि ते नेमकं शेतकऱ्याच का? आता 10 वर्षापूर्वी आरक्षित रोड आहे, 10 वर्षापूर्वी तो बरोबर आहे, व्यवस्थित सुरळीत आहे. आणि त्या रोड 10 वर्षापूर्वी आरक्षित असल्यामुळे माझ्या शेतकऱ्यानं त्या रोडच्या जमिनीच्या आतमध्ये येणारा, हद्दीमध्ये येणारा विकास केला नाही, घर बांधलं नाही, विहीर खोदली नाही, अशी बाग उभी केली नाही. आणि आज तुम्ही तो रोड सोडून काही उद्योजकांच्या, बिल्डरांच्या, काही पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवायला तुम्ही तो रोड इकडनं फिरवला आणि शेतकऱ्याच्या सुपीक घरावरून, सुपीक जमिनीवरून, या द्राक्ष बागेवरून, या स्वप्नांवरून, म्हणजे तुम्हाला शेतकरी सोपा झाला ना. कारण काय करतो तो? त्याला हिंदू मुस्लिम वाद करून तुम्ही पेटवून द्यायचं. अरे पण मग या शेतकऱ्याच्या घरावर बुलडोजर फिरवताना तो हिंदू नाही आहे का? सांगा ना मला. काय हो फडणवीस साहेब, तुम्ही जरा विचार करत नाही. आणि मला हे कळत नाही आहे, या माझ्या जिल्ह्यातले
आमदार खासदार करताय काय? ए बाबा, हे काय लगे अचानक म्हणजे तुम्ही कसं झालं या सरकारचं माहिती आहे का? तुम्ही जीवन मिशन योजना पाहिल्या तुमच्या प्रत्येक गावामध्ये? हर घर नल का जल, नळ येत नाही जलही येत नाही. नळ अगोदर आणतात, हा, मग जल आणि म्हणजे तुम्ही करता कसं, आधी घरात नळ बसवित्या, मग ती पाईपलाईन पसरवित्या गावात, मग नंतर पाण्याचा तिथून शोध परत घेता. एक टाकी बांधित्या, त्या टाकीपासून पाईपलाईन परत तिकडे मोहाच्या बाहेर घेऊन जात्या आणि मग तुम्ही पाण्याचा शोध घेत्या. हे आमच्याकडे या अशा लोकांना काय म्हणतात, येडे रताळे. येडे रताळे, येडे हा? रताळे. आणि मग खरंच तुम्ही काय शिकून एवढे तिथे येडे रताळे झाले का? आणि तुम्ही सांगा ना. म्हणत्या शिवरायांचं आणि का- राज्य आहे. हा. शिवरायांचा नतमस्तक होता. शिवरायांनी काय शिकवण दिली तुम्हाला? का शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावायचा नाही. तुम्ही मुलाखत पण मी पाहिली मुख्यमंत्री साहेब, की तुम्ही त्या मुलाखतीमध्ये म्हटले मी छत्रपती शिवाजी राजांच्या विचाराने राज्यकारभार पाहतो. तर तुम्हाला खरंच वाटतंय का नाही, हे नाही, शिवरायांच्या नाही, विचाराने राज्यकारभार शिवरायांचा पाहतो? विचार चालू आहे. बाळ एक नंबरचा भामटा येतो, राजकारण चालू आहे फक्त. एक नंबरचा भामटा येतो. आम्हाला झोपात ठेवून आमच्या पाठीत खंजीर खुपशितो. आम्हाला कुठलं निवेदन नाही, आमच्या गावात काही नोटीस नाही, काही नाही. एखादा अधिकारी विचारलं येतो, नाही काही सुद्धा. अधिकारी येतो, तुमच्या इकडून रस्ता चाललाय, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही पंचायत घाला, काहीतरी विचार करा. त्यानं आम्हाला झोपात ठेवलं. झोपात ठेवून रात्रीचा हिंडतो ते ड्रोन लावितो. ड्रोन रात्रीचे ड्रोन लावून सर्वे करा. रात्रीचा ड्रोन म्हणजे लावून दिवसात हा भामटा, एक नंबरचा भामटा येतो. सर्वे सुद्धा दिवसा तो करत काय नाही. सांगतो? हा, अरे हे काय चाललंय काय त्याचे म्हणजे? चाललंय फक्त याची निंदा, त्याची निंदा, त्याची निंदा, याची निंदा. त्याला हा काय? असा करतो, तो तसा करतो. तुम्ही आमचं पाहायला येतो का इकडं? बुलडोजर घेऊन आमचे लेकर बाळतो, बुलडोजर खाली झोपितो. आम्हाला जर काही खायलाच राहत नाही तर आम्ही काय करायचं? हा मुख्यमंत्री राहतो का राज्याचा? हिंदू मुस्लिम वाद हा? पेटून अन- तो असा मुख्यमंत्री झाला काय आमच्या शेतकऱ्याचे मरण- बरं, आता हे त्यांनी रस्ते काढून राहिला तू. ताई, कुठला न्याय आणला तो हा? नाही, एकदम निषेध. आणि ताई, यांनी आता ते गिरीश महाजन फार हुशार बुद्धिमान तिकडचे ते आमदार आपल्या इथं पालकमंत्री म्हणून दिले, कोणीच नाही. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा? हो, इकडे का? स्थायिक आमदार मेले का? काही आमदार मेले का? म्हणजे नाही याचा आम्हाला येत नाही, आमचे रस्ते गेले, आमच्या काही कामगार जमिनी मेले गेल्या, का? विहिरी गेल्या. बाहेरून उपरे आणत्या पाण्याची इथले आमदार आमदार नाहीये का? Direct तिकडून त्यानं दादा नियोजन भुसले का? काढलं. राहुल डिकले नाही का इथं? हा, दादा भुसे, राहुल डिकले. राहुल डिकले का बरं नाही झाला? आणि कोकाटे. काही कामगार राहुल डिकलेला काय नको? बाहेर राहुल डिकले काय बरं, झालं? कोकाटे पण आहे. आहे ना, कोकाटे आहे ना. म्हणजे मतदारसंघात दत्तक घेतला का? हे आमदारांमध्ये ती योग्यता नाहीये का? आहे ना, नक्की काय? हा अन्याय. हा अन्याय आहे. मग असे काय त्या गिरीश महाजनांमध्ये बुद्धिमत्ता आहे की तुम्ही आमच्या नाशिककरांवरती इथं लादले? बरं, तपोवनातले झाडं तोड राहिले त्याच्याबद्दल ते म्हणले का जे विरोध करते ते पावसाळ्यात जसे बेडके आहेत बा, तिच्या डराव 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 ते म्हणले भाषणामध्ये. तर तुम्ही आपण सगळे म्हणजे सरकारच्या कुठल्याही धोरणाच्या विरोधामध्ये आवाज उठवला का लगेच तुम्ही काय म्हणायचं, हे बेडके बेडकांसारखे डराव डराव करत्या. अरे लाजा वाटू द्या. अरे याच शेतकऱ्याचं सरकार आहे ना, आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्य आणायचं आहे ना आपल्याला, बरोबर आहे ना? अख्ख्या देशात आपल्याला रामराज्य आणायचे. अरे प्रभू रामचंद्रांनी जेव्हा एक परीट समाजाचा धोबी त्या कपडे धुणारा त्याने सांगितलं रावणाकडे सीतामाता होती, त्या तशा आहे का? संशय निर्माण केला, संदेह निर्माण केला. प्रभू रामाने ठरलं असतं त्याला हत्तीच्या पाय दिला असतं, सुळाव दिला असतं, गर्दन मारली असती, फासाव दिला असतं. त्यांनी नाही केलं. ते म्हटले माझ्या राज्यातला भिकारी जरी असेल आणि त्याला जर एखाद्या विकास कामावर माझ्या एखाद्या कृतीवर राजा म्हणून जर संशय असेल तर त्याच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. सीतामातेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. मग रामराज्य पाहिजे असणाऱ्या सरकारला, पक्षाला, त्या नेत्यांना मग प्रभू रामचंद्राचा हा गुण दिसत नाही का? सांगा ना. मग शेतकरी जेव्हा तुमच्या एखाद्या प्रोजेक्टला विरोध करतोय तर लगेच तो तुमचा देशद्रोही, लगेच त्याच्यावर काहीतरी गुन्हे दाखल करा, लगेच त्याला तुरुंगात टाका. हे चाललंय काय? मग खरंच तुम्ही लोकशाही राज्य आहे का इथं? खरंच लोकशाही राज्य आहे का असं हुकुमशाही, हुकुमशाही. वाटतं? लोकशाही राज्यामध्ये शेतकऱ्याकडे येऊन त्याला विनवणी करून त्याच्याकडनं लेखी सहमती घेऊन विकास केला जातो, रस्ते केले जातात. पण तुम्ही इथं शेतकऱ्याच्या मानगुटीवर पाय देऊन आम्ही म्हणू तेच होईल, ही हुकुमशाही आहे आणि हुकुमशाही चालणार नाही. चालून देणार नाही. चालू द्या. चालून देणार आम्ही नाही. चालून देणार नाही. आमच्या वावरातून लगेच रस्ता न्यायचा नाही. आम्ही आडवं वाहू. आम्हाला काही नोटीस नाही, काही नियोजन नाही, काहीच नाही. आम्ही आत्महत्या करायला तयार आहे. नाही, पण ऐका ना. आम्हाला 20-5 लाख मग रस्ते करा. आमचे लेकरं नाही, ऐका. निघालं आमच्यावरून बुलडोजर. आई ऐका. कुठला न्याय काढला हा? आई, आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही. आपल्याला लढायचं आहे. आपल्याला शिवरायांनी लढणारी वृत्ती आपल्यात निर्माण केलेली आहे. आपण त्यांचे वंशज आम्ही लढणार. रुपया सुद्धा नको आणि आम्हाला. ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला तिथं बसवलंय
तो शेतकरी आम्हाला तुम्हाला आमच्या मातीत जमिनी गाडल्याशिवाय पाहिजे, राहणार जमिनी नाही. पाहिजे. आमच्या- जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान, जय किसान, जय जवान. जय किसान.